श्री क्षेत्र शनी शिंगणापूर शनी देवस्थान या देवस्थानमध्ये काही कर्मचारी यांनी देवस्थानच्या अधिकृत ॲपऐवजी बनावट ॲप तयार करून बनावट QR कोड आणि बनावट पावती पुस्तक छापून प्रचंड ऑनलाईन भ्रष्टाचार करोडो रुपयाचा केलेला आहे। सकृत दर्शनी यातील एका ॲपचे 2 लाखाच्या वर भाविक त्याचे सदस्य आहेत आणि 1800 रुपये प्रति भाविक असा याचा प्राथमिक खर्च आहे। अशा प्रकारे जवळजवळ शेकडो कोटीचा भ्रष्टाचार याच्यात दिसून येतो। अध्यक्ष महोदय, लंगे साहेब म्हणतायत इथं 39 कोटीचा घोटाळा म्हणतायत, ते बोलताना 100 कोटीचा घोटाळा। या सगळ्या ॲपची आणि एकूण भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर 500 कोटीपेक्षा जास्त पैसे ह्या ॲपमध्ये जमा झालेले आहेत। अध्यक्ष महोदय, हे विश्वस्त मंडळ, कारण ह्या विश्वस्त मंडळ आणि इथले जे CEO दरंदले आणि याचे काही कर्मचारी हे दर महिन्याला 10 ते 20 कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी विकत घेतात। अध्यक्ष महोदय, प्रत्येक आठवड्याला 10 कोटीची खरेदी, 20 कोटीची खरेदी, अमक्या विश्वस्ताची इकडं खरेदी, अशा पद्धतीच्या एवढ्या मोठ्या बातम्या ह्या शनिदेव संस्थांच्या संदर्भात आलेल्या आहेत। जेही कर्मचारी किंवा विश्वस्त लोकसेवकाच्या संज्ञेमध्ये येत असतील त्या सगळ्यांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल। या संदर्भात फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल। तसंच सन्माननीय सदस्यांनी जो दुसरा घोटाळा सांगितलेला आहे की एक ओरिजिनल ॲप आणि 2-3 नकली ॲप तयार करायचे आणि मग पूजेचे पैसे वगैरे त्या नकली ॲपवर स्वीकारायचे, हेही या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे। हा गुन्हा दाखल केलेला आहे। हा गुन्हा महाराष्ट्र सायबर ADG यांच्या देखरेखीखाली या गुन्ह्याचे संदर्भातली सगळी चौकशी होईल। आता बातमी परभणीमधून आहे। परभणी जिल्ह्यात अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे। पालकाने प्रवेशावेळी भरलेली रक्कम आणि फीचे उर्वरित पैसे मागितले